नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. होळी जवळ आलेली आहे. आपण पुरणाची पोळी तर करणारच. कुठल्याही सणाला आपण पुरणाची पोळी करतोच. मग पुरणाची पोळी म्हणलं की कटाची आमटी ही हवीच. मग हीच कटाची आमटी कुठलंही फार वाटण घाटण न करता सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. खास आऊची रेसिपी कटाची आमटी. हे पहा, हा आपला कट आहे काढलेला. आता मी गॅसवर एक छोटी कढई ठेवली. या कढईत मी कोरडं खोबरं, आपलं जे सुकं खोबरं म्हणतात ते थोडंसं घालणार आहे आणि किंचित भाजून घेणार आहे. त्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा जिरे आणि हे भाजून घ्यायचंय. पूर्वीच्या बायका काय करायच्या, चुलीवर त्यांनी खऱ्यावर खोबऱ्याचा तुकडा भाजून घ्यायच्या. पण आता आपण गॅसवर भाजणार आहे तर त्याला कदाचित गॅसचा वास लागू शकतो. म्हणून मी हा काढलेला शॉर्टकट आहे की खोबरं किसून घ्यायचं आणि छोट्या कढईमध्ये थोडंसं परतून घ्यायचं. म्हणजे त्याला गॅसचाही वास लागत नाही आणि खोबरं भाजल्यावर त्याचा जो खमंगपणा असतो तो पण आपल्याला आमटीला मिळतो. थोडंसं काळपट होईल इतपत भाजायचं बरं का. म्हणजे तो जो रंग आहे ना तो छान येतो आमटीला. आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यात काढते. गार झाल्यावर आपण मिक्सर चालू करणार आहे, पण आता मी त्या भांड्यात काढून ठेवते. आता मी पुन्हा ह्याच कढईमध्ये फोडणी करणार आहे. मुद्दाम मी तीच कढई घेतली आहे. म्हणजे आपण त्यात खोबरं भाजलंय की नाही तर ती कढई तापलेली पण आहे आणि चुलीवर जेव्हा खोबरं भाजायचे तेव्हा जो स्मोकी टेस्ट त्याची किंवा वास येतो ना फ्लेवर तो त्याला येतो. म्हणून त्याच कढईत मी पुन्हा फोडणी करणार आहे. तेल व्यवस्थित तापलं की मग फोडणीचं साहित्य त्यात आपण घालणार आहोत. तेल छान कडकडीत तापलेलं हवं. तोपर्यंत हा जो कट काढलेला आहे ना यामध्ये मी बाकीचे साहित्य घालून घेते. इथे मी घालणार आहे 1 चमचा लाल तिखट, मिसळणीच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे गोडा मसाला. तिखट आणि गोडा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त केलात तरी चालणार आहे. 1 चमचा मीठ, साधारण अर्धी वाटी एवढा चिंचेचा कोळ. म्हणजे आवळा असतो की नाही तेवढी चिंच घ्यायची आणि ती भिजत ठेवायची 2 तास आणि मग त्याचा कोळ काढायचा. आणि 2 टेबलस्पून एवढा गूळ. गूळ पण नंतर चव बघून आपण थोडंसं प्रमाण वाढवूया. तेल तापलेलं आहे. मी गॅस मुद्दाम बंद करते कारण आता त्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी. गॅस चालू ठेवला आणि तेल जास्त तापलं तर फोडणी करते शकते. कढीपत्ता, पुन्हा थोडेसे जिरे घालायचे. आपण वाटणामध्ये जिरे घातलेलेच आहेत. आणि हिंग थोडासा भरपूर घालायचं बरं का. म्हणजे अगदी 1 चमचा हिंग घातलाय मी आणि अर्धा चमचा हळद.
आता ही सगळी फोडणी मी हा जो कट आहे ह्याच्यावर घालते. पुन्हा गॅस चालू करते आणि मोठा फ्लेम ठेवून ही छान उकळून घ्यायचे. आणि आता हे जे मगाशी आपण खोबरं भाजलं होतं ते जरा मिक्सरमधनं काढून घेते आणि मग ते वाटण त्यात घालते. हे पहा, असं हे खोबरं आणि जिरे एवढंच फक्त आपण वाटून घालणार आहे. देवाच्या नैवेद्याला करायचं असल्यामुळं त्यात कांदा लसूण अजिबात वापरलेलं नाहीये. तुम्हाला एरवी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही कांदा लसूणचं वाटण ह्यात वापरू शकता. पण आमच्याकडे कांदा लसूणचं वाटण आवडत नाही. ही अशी साध्या पद्धतीची एकदम अशी कटाची आमटी आवडते, त्यामुळे मी ह्याच पद्धतीने करते. आता छान उकळी येऊन द्यायची त्याला. यामध्ये घालणार आहे कोथिंबीर, 5 मिनिटं तरी ह्याला उकळी यायला लागणार आहेत आपल्याला. हे पहा, कटाची आमटी ही अशी इतपत पातळच असते. ती घट्ट होण्यासाठी बरेच जण ह्याला पुरण लावतात, पण त्याला कटाची आमटी म्हणत नाही. त्याला हरभऱ्याच्या डाळीची किंवा पुरणाची आमटी असं म्हणता येईल. पण कटाची आमटी म्हणजे फक्त डाळीवरचं काढलेलं जे पाणी असतं, कट असतो, त्याची आमटी करतात. ह्याच्या मागं थोडंसं शास्त्रीय कारण पण आहे बरं का. बऱ्याचदा काय होतं, पुरणाच्या पोळीनी पित्त होतं बऱ्याच जणांना. ते पित्त होऊ नाही म्हणून ही चिंचगूळ घातलेली आमटी पोळीबरोबर खायची असते. आणि ही आमटी अगदी तुमचं गरम गरम भात असेल ना, तर भाताबरोबर शिळी आमटी सुद्धा छान लागती. ही आमटी 2-3 दिवस अजिबात खराब होत नाही. तर अशी ही आपली मस्त चमचमीत आणि आंबट गोड तिखट चवीची ही कटाची आमटी आपली तयार आहे. आता आपण ही पुरणाच्या पोळीबरोबर सर्व करणार आहोत.